नमस्कार, मी प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। काहीतरी गोड खाण्याची इच्छा झाली असेल तर अगदी झटपट तयार होणारे जामुन आज आपण बनवलेले आहेत। तर बघू शकता आपले जामुन जे आहेत ते किती मस्त झालेले आहेत, अगदी रसरशीत झालेले आहेत। तर आज आपण ब्रेडपासून जामुन बनवलेले आहेत। तर हे जे जामुन आहेत ते आपण ब्रेडपासून बनवलेले आहेत, हे कोणाला कळणार सुद्धा नाही, इतके मऊ आणि रसरशीत झालेले आहेत। यापूर्वी आपण खव्याचे जामुन कसे करायचे ते बघितले होते, नंतर बारीक रव्याचे जामुन कसे करायचे ते बघितले होते। आज आपण अगदी झटपट तयार होणारे ब्रेडचे जामुन कसे बनवायचे ते बघणार आहेत। तर रेसिपी एकदम सोपी आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता सगळ्यात अगोदर आपण पाक करून घेणार आहे जामुनसाठी। तर गॅसवरती मी एक पातेलं गरम करण्यासाठी ठेवलं आहे। त्यामध्ये 1 वाटी साखर टाकून घेतली आहे आणि जेवढं आपण साखर टाकली आहे त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी वापरायचं आहे। घरातील कोणत्याही वाटीच्या मापाने आपण साखर घेऊ शकता। तर 1 वाटी मी साखर वापरलेली आहे आणि त्यासाठी 2 वाटी आपण पाणी टाकलं आहे। तर सुरुवातीला आपण गॅसची फ्लेम हाय ठेवणार आहेत आणि त्यामध्ये थोडीशी विलायची पावडर टाकून घेणार आहेत किंवा जाडसर कुटलेली विलायची सुद्धा टाकू शकता, त्यामुळे जामुनमध्ये अगदी छान असं फ्लेवर येतं। आता मोठा गॅस करून एक चांगली उकळी काढून घेणार आहेत। आता हा जो जामुनचा पाक आहे तो आपल्याला 1 तारेचा किंवा 2 तारेचा करायचा नाही। तर मोठ्या गॅसवर आपण एक चांगली उकळी काढून घेतली आहे आणि नंतर आपण कमी गॅस करून एक 4 ते 5 मिनिट हा पाक शिजवून घेणार आहेत। तर इकडे आपला पाक शिजत आहे तर आपण जामुनची तयारी करणार आहेत। तर मी इथे एक 8 ब्रेडच्या स्लाइस घेतलेल्या आहेत आणि मी इथे ब्राउन ब्रेड वापरलेला आहे, तुम्ही हवं तर व्हाईट ब्रेड सुद्धा वापरू शकता। आता त्याचे जे कट आहेत म्हणजे जो ब्राउन भाग आहे तो आपण चाकूने कट करून घेणार आहेत। तर तुम्ही किती प्रमाणात ब्रेड घेत आहेत तर तुम्ही घेऊ शकता। इथे मी 8 ब्रेडच्या स्लाइस घेतलेल्या आहेत आणि त्याच्या ज्या बाजूच्या कट आहेत त्या काढून घेतल्या आहेत। तर अशाच प्रकारे आपण दुसरे जे ब्रेड आहे त्याच्या सुद्धा स्लाइसचं जे ब्राउन भाग आहे तो काढून घेणार आहेत। आता मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये जो ब्रेड आहे तो आपण टाकून घेणार आहेत। याचा आपल्याला एकदम बारीक पावडर करून घ्यायचं आहे। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये ब्रेड टाकून झाला की झाकण लावून आपल्याला याचं बारीक पावडर करून घ्यायचं आहे। आता बघा आपण इथे ब्रेडचे एकदम बारीक पावडर करून घेतली आहे आणि अशाच प्रकारे आपण दुसरे सुद्धा ब्रेड होते त्याचं पावडर करून घेणार आहेत। आता इथे मी एक मोठी प्लेट घेतली आहे, त्यामध्ये हे पावडर आपल्याला टाकून घ्यायचं आहे। तर सर्व जे ब्रेड आहे ते आपले वाटून झालेले आहेत। आता आपण हे याचं घट्ट असा सैलसर गोळा मळून घेणार आहेत। तर इथे मी दुधाचा वापर केलेला आहे। तर दूध जे आहे ते आपल्याला फुल फॅट असलेलं दूध वापरायचं आहे, म्हणजेच आपण इथे म्हशीचं दूध वापरलेलं आहे। तर दूध आपल्याला अगदी रूम टेम्परेचरवरचं दूध पाहिजे, अगदी थंड किंवा गरम सुद्धा दूध वापरायचं नाही। तर यामध्ये आता आपण दूध टाकून घेतलं आहे आणि पिठाचा एक गोळा करून घ्यायचा आहे। जास्त आपल्याला घट्टही नाही आणि अगदीच पातळही गोळा करायचा नाही, तर सैलसर आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे। तर थोडं थोडं दूध टाकत यामध्ये आपल्याला हा पिठाचा छान असा गोळा मळून घ्यायचा आहे। तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। इथे बघा आपल्या पिठाचा जो गोळा आहे तो मळून तयार झालेला आहे। तर आता आपण याचे छोटे छोटे जामुन बनवून घेणार आहेत। तर अगदी छोटासा गोळा आपण हातात घेतलेला आहे आणि त्याचा गोल जामुन बनवून घेणार आहेत। तर एक जामुन आपण बनवून घेतलेला आहे, अशाच प्रकारे बाकीच्या पिठाचे सुद्धा जामुन बनवून घेणार आहेत। आता इकडे आपला पाक सुद्धा तयार झालेला आहे। पाक आपल्याला जास्त घट्ट करायचा नाही,
तर जास्त घट्ट झाला की तो जामूनच्या आतपर्यंत मुरणार नाही. ज्याप्रमाणे आपण खव्याच्या जामूनला पाक करतो त्याच प्रकारे हा सुद्धा पाक आपल्याला करायचा आहे. आता आपण पाक झाला की नाही ते चेक करणार आहेत. तर पाक थोडासा चमच्यावरती घ्यायचा आणि थंड करायचा आणि दोन्ही हाताच्या मध्ये घेऊन चिकटपणा आला आहे की नाही ते चेक करायचं आहे. अगदी थोडासा चिकटपणा आला की समजायचं आपला पाक तयार झालेला आहे. आता आपला पाक तयार आहे. आता लगेच आपण इथे जामून तळून घेणार आहेत. तर गॅसवरती मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे. तर तेल जे आहे ते आपल्याला अगदी कडकडीत तापवून घ्यायचं नाही. आता थोडंसं यामध्ये पीठ टाकून बघितलं, ते पटकन वरती आलेलं आहे, म्हणजे आपलं तेल जे आहे ते चांगलं तापलेलं आहे. आता जामूनसुद्धा आपले सर्व बनवून झालेले आहेत. तर एक एक करून आपण कढईमध्ये जामून टाकून घेणार आहेत. तर एका वेळी जेवढे बसतील तेवढे आपल्याला जामून तळून घ्यायचे आहेत. आणि जामून तळत असताना आपल्याला गॅसची फ्लेम अगदी कमीच ठेवायची आहे. हाय फ्लेमवर आपल्याला हे जामून तळायचे नाहीत. जर तुम्ही गॅसची फ्लेम अगदी हाय ठेवली तर वरचा जो भाग आहे तो पटकन करपला जातो आणि मध्येपर्यंत जामून तसेच कच्चे राहतात. म्हणून लो टू मीडियम गॅसवरच हे जामून आपल्याला तळून घ्यायचे आहेत. तर बघा, थोडेसे सेट झाले की ते आपण झाऱ्याने पलटून घेणार आहेत. तर अगदी ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला हे जामून तळून घ्यायचे आहेत. आता बघा, आपले जे जामून आहे ते ब्राऊन रंगावर आपण तळून घेतलेले आहेत. ज्याप्रमाणे आपण खव्याचे जामून तळतो त्याच प्रकारे हे सुद्धा जामून आपल्याला तळून घ्यायचे आहेत. आता बघा, इथे आपले जामून तयार झालेले आहेत. हे जामून आता आपण झाऱ्यामध्ये काढून घेणार आहेत. काय मस्त रंग आलेला आहे आणि ब्रेडचे जामून आहेत हे सुद्धा वाटत नाही की आपण ब्रेडपासून जामून बनवलेले आहेत. तर हे जे जामून आहेत ते गरम असतानाच आपल्याला गरम पाकामध्ये सोडून घ्यायचे आहेत. तर साधारण 8 ब्रेडच्या स्लाइस घेतल्या होत्या, त्यामध्ये आपले एक 10 जामून बनवून तयार आहेत. तर पाकामध्ये टाकलं की परत आपण चमच्याने ते ढवळून घेणार आहेत. तर इथे बघा, आपले ब्रेडचे जामून तयार झालेले आहेत. अगदी खव्यासारखे हे जामून तयार झालेले आहेत. पण हे लगेच खाण्यासाठी तयार नाहीत. तर अर्धा तास आपण हे पाकामध्ये मुरवत ठेवणार आहेत. तर बघा, जामून जो आहे तो किती मस्त तयार झालेला आहे. एक जामून मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवणार आहे. त्याचा पाक जो आहे तो आतपर्यंत मुरलेला आहे. तर ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. एक वेळेस तुम्ही सुद्धा हे जामून नक्की करून बघा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि मस्त रहा, स्वस्त रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चांगलं चांगलं खात रहा.